हिंदी शिकायला काय प्रॉब्लेम आहे? लिपी सेम आहे, देवनागरी आहे. ह्याचा एवढा मोठा इश्यू करण्यासारखं नाही आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये उलट मुलांना एक्सपोजर मिळेल चांगलं. नाहीये, पण हिंदी शिकण्याची गरजही नाही आता. मराठीचा अभिमान पाहिजेच प्रत्येकाला. हे चुकीचं आहे. हिंदीची तुम्ही सक्ती करू शकत नाही. पण मुलांना आता सब्जेक्ट एवढे आहेत की त्यात अजून हिंदीची भर पडली तर ते मुलांवर. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा दादर मुंबईकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आलेलो आहोत आणि तिकडच्या लोकांना आपण विचारणार आहोत की त्यांचं काय मत आहे या हिंदी सक्तीवर. चला, तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की सध्या राज्यभरामध्ये हिंदी सक्तीचं चाललंय, तर त्यावर तुमचं काय मत आहे? आपण शिकवत असं ती मुलं वाढतात ना, आपल्यावरती असतं ना. आई वडिलांनी संस्कार केले पाहिजेत, आई वडिलांनी शिकवलं पाहिजे, त्याच्यावर असतं अवलंबून ना. मग तसं होईल त्याप्रमाणे ते. मग तुम्हाला हे योग्य वाटतंय की अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे हे नाहीच झालं नाही पाहिजे. मराठी आणि आपला आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे आपल्या मराठीचा अभिमान पाहिजेच प्रत्येकाला. बरोबर. हे पूर्णपणे हे चुकीचं आहे. हिंदीची तुम्ही सक्ती करू शकत नाही. इतरही राज्यामध्ये हा प्रकार नाही आहे. केरळामध्ये बघा तुम्ही, तामिळनाडूमध्ये बघा, हा प्रकार नाही आहे. तुम्ही तिकडे गेलात तर हिंदीमध्ये कोण बोलत पण नाही, जरी त्यांना येत असलं तरी. आणि आपल्याकडे हे इथले जे आहेत नेते आहेत, जे आमदार, खासदार, नगरसेवक आणि आपले प्रशासकीय अधिकारी, हेही त्याला खतपाणी देतात. त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आपलं फक्त मरण होते. ह्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे व्यवस्थितपणे, तेव्हा काहीतरी होईल. आणि हा नुसता मराठीचाच हा नाही आहे, मुद्दा नाही आहे. तर आपल्या ह्या मुंबईचा पण प्रश्न आहे. कारण का मुंबई ही हळूहळू आपल्या हातून चाललेली आहे. त्याच्यासाठी हा सगळ्यात म्हणजे तुम्ही जर बोलाल की हे फांद्या तुम्ही छाटतायत, मेन तुम्ही मुळाशी हात घाला. मुंबई हा जिल्हा करा. एकदा तुम्ही जिल्हा केलात तर त्याच्यावरती कुठलाही अधिकार कोणीही दाखवू नाही शकत की आता ही तुम्ही सेंट्रलाइज करा का काय करा. तर हा तुम्ही एकदा जिल्हा केलात ना तर सगळं व्यवस्थित होईल आणि मराठी ही व्यवस्थित राहील आणि मुंबई ही शाबूत राहील. भाषा तर हिंदी भाषा वगैरे मुलांना आली पाहिजे, ते बरोबर आहे. पण मुलांना आता सब्जेक्ट एवढे आहेत की त्यात अजून हिंदीची भर पडली तर ते मुलांवर. आता तिसरीच्या मुलांना हो EVS वगैरे आहे आता मुलांना, तर EVSचे आन्सर वगैरे पण खूप मोठे मोठे असतात. EVS तेच अजून एक सब्जेक्ट वाढला तर त्यांच्यावर अजून लोड होणार ना. अयोग्यच आहे, कारण का मराठीला थोडं हे भेटलंच पाहिजे ना. मग तर मराठीला जास्त मान्यता दिली पाहिजे. हिंदी पण व्हायला पाहिजे, कारण का सगळीकडे जिकडे जर जाऊ तिकडे हिंदीच आहे. पण मराठी डावलून जमणार नाही शाळेतून वगैरे, कारण का आता शाळेतून पण मराठी थोडे डावलली जाते. पण आता आपले राजकारणी माणसं पण मराठीच आहेत, पण त्यांना पण मला वाटतं बोलूसं वाटतं की त्यांनी मराठीकडे थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी पण मराठीच आहे, त्याच्यामुळे सगळी मराठी लोक एकत्र आली तर चांगलंच होईल काही नाही काहीतरी. कारण का हे दोघे राजकारणी माणसं जवळ येत आहेत, तो खूपच चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. मराठीसाठी होतंय तर दोघं एकत्र आले तर अजून काहीतरी चांगलं होईल. छोट्या वयामध्ये तुम्ही जितकं त्यांच्या डोक्यात घालाल तितकं त्यांना येतं. आता माझा नातू स्पॅनिश शिकतो, हिंदी शिकायला काय प्रॉब्लेम आहे? लिपी सेम आहे, देवनागरी आहे. ह्याचा एवढा मोठा इश्यू करण्यासारखं नाही आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये उलट मुलांना एक्सपोजर मिळेल चांगलं. नाहीये, पण हिंदी शिकण्याची गरजही नाही आता. मुंबईतला माणूस ॲज इट इज हिंदी व्यवस्थित बोलू शकतो काही दिवसांनी, आणि एका ठराविक वयानंतर मुलं जास्त लवकर कॅप्चर करतात कुठची गोष्ट. काय गरज आहे एवढं हे सगळं आत्ता करायची? आणि हा इश्यू आणि याचं राजकारण आधी करायची गरजच नाही. याचं राजकारण, याच्यापेक्षा पुष्कळ गोष्टी राजकारण्यांकडे आहेत, त्या त्यांनी कराव्यात. आणि आता मोर्चा सुद्धा काढणार आहेत 5 आणि 6 तारखेला. वेडेपण आहे, अगदी वेडेपण आहे, दुसरं काही काम नाही आहे. महाराष्ट्रात राहून आम्ही आधी मराठीच बोलणार काही झालं तरी. म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये मुलांना शिकवलं तरी पण आम्ही मराठी पण तेवढंच शिकवतो मुलांना. त्यामुळे काही जबरदस्ती नाही की त्यांनी हिंदीच बोललं पाहिजे एवढ्या लहान मुलांनी आत्ता, असं आमचं म्हणणं आहे.